कुलाब्यातल्या उमेदवारी अर्जांच्या गोंधळानंतर महापालिकेच्या अहवालामध्ये अधिकाऱ्यावरती ठपका ठेवण्यात आलाय। तर दुसरीकडे या प्रकरणामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा दबाव असल्याचं सांगत ठाकरे शिवसेना आणि काँग्रेसनं त्यांच्या निलंबनाची मागणी केलेली आहे। यावरती उद्धव ठाकरेंच्या टीकेकडे लक्ष देत नाही अशी प्रतिक्रिया नार्वेकरांनी दिली आहे। कुलाबा उमेदवारी अर्ज गोंधळावरून टार्गेट नार्वेकर। विधानसभा अध्यक्षांच्या निलंबनाची ठाकरे आणि काँग्रेसची मागणी। महापालिकेच्या अहवालात अधिकाऱ्यावर ठपका। उद्धव ठाकरेंच्या टीकेकडे लक्ष देत नाही नार्वेकरांचं म्हणणं। कुलाबा विधानसभा मतदारसंघात 3 प्रभागातल्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी गेलेल्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर आक्षेप घेण्यात येतोय। यावेळी उपस्थित असलेल्या हरिभाऊ राठोड आणि राहुल नार्वेकर यांच्यामधला संवादही व्हायरल होतोय। विधानसभा अध्यक्षांच्या दबावामुळे जनता दल आणि आपच्या उमेदवारांना अर्ज भरता आला नाही असा आरोप करण्यात येतोय। या प्रकरणाच्या चौकशीत मुंबई महापालिकेने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर ठपका ठेवलाय। या अहवालानुसार कुलाब्यात आप आणि जनता दलाचे उमेदवारांचे अर्ज नाकारण्यात आले। उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ संपल्याचं कारण देण्यात आलं। निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधव यांची कृती योग्य नव्हती। मुंबई महापालिकेच्या अहवालात जाधव यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय। या अहवालावर आता राज्य निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे। मुंबई महापालिकेच्या अहवालात अधिकाऱ्याला दोषी धरण्यात आलं असलं तरी राहुल नार्वेकरांच्या दबावामुळेच हे घडल्याचा आरोप ठाकरेंच्या सेनेकडून होतोय। आरोवरती विधानसभा अध्यक्षांचा दबाव होता, हे अहवालात का आलं नाही? विधानसभा अध्यक्षांनी अशा प्रकारे रांगेत उभं राहून समोरच्या उमेदवारांना धमक्या दिलेल्या आहेत, त्या अहवालात का आलं नाही? हरिभाऊ राठोड यांची तक्रार आहे, मनसेचे उमेदवार बबन महाडिक यांची तक्रार आहे। हे जे व्हिडिओ समोर आले त्याला विधानसभा अध्यक्ष सरळ सरळ धमक्या देत आहेत, दबाव आणत आहेत। पोलीस कमिशनरला फोन करून राठोडांची सुरक्षा काढण्याची धमकी देत आहेत। हे अहवालामध्ये का आलं नाही? 5 वाजेपर्यंत इथे होते, 5 वाजेच्या नंतर इथेच बसले होते ते गाडीमध्ये। त्या काउंटरमध्ये मला धमकी दिली त्यांनी। काय राठोड तुम्हाला सिक्युरिटी कोण दिली? मला जीवे मारण्याची धमकी आहे, त्यासाठी मला सिक्युरिटी दिली आहे। मला जर उद्या काही झालं तर हे सगळं टीव्हीमध्ये रेकॉर्ड, ते कॅमेरामध्ये रेकॉर्ड आहे, ते बोलले ते। म्हटलं बघा, तुम्ही अध्यक्ष तुम्हाला शोभत नाही आहे, तुम्ही संविधानिक पदावर आहात, तुम्ही ते त्या कार्यकर्त्यासारखे फिरून राहिले, आत बाहेर जाताय, काय चाललंय तुमचं? म्हटलं साहेब तुम्हाला शोभत नाही आहे, तुमचे सगळे प्रिव्हिलेज मी काढून घेईल, तुम्हाला माहित आहे ना। या मुद्द्यावर आक्रमक होत उद्धव ठाकरेंनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निलंबनाची मागणी केली आहे। काँग्रेसनंही याला पाठिंबा दर्शवलाय। राहुल नार्वेकर, मी मुद्दामून नावानिशी बोलतो कारण विधानसभा अध्यक्ष हे विधानसभेत असतात, त्यांचा अधिकार हा सभागृहात असतो। सभागृहाच्या बाहेर ते राहुल नार्वेकर आहेत आणि तिथले आमदार आहेत। एक आमदार आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून दुसऱ्या म्हणजे जनतेवरती दमदाटी करतोय, त्यांचं संरक्षण काढून घेण्याचा आदेश स्वतः संरक्षणात राहून करतोय। माझं तर मत आहे हा विषय गांभीर्याने निवडणूक आयोगाने घ्यायला पाहिजे आणि तत्काळ अध्यक्षांना निलंबित केलं पाहिजे। दुपारी 4 वाजेनंतर सिटी पुढे हे गायब केलं जातं आणि विधानसभेचे अध्यक्ष एवढं सन्मानाचं पद, एखादा चौकातला टपोरी पोरगा जसा वागतो, एखादा मव्वाली जशी दमदाटी करतो, तशी मव्वाल्यासारखी टपोऱ्यासारखी दमदाटी राहुल नार्वेकर हे करताना आढळून आलेले आहेत। कोणाला पोलीस मारतील सांगतात, त्यांचे हातवारे बघा, त्यांची देहबोली बघा। काय आपल्या विधानसभेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष इतका चीफ स्वरूपामध्ये त्यांचं वर्तन आहे। चीफ मिनिस्टर अजून किती चीफ लोकांना तुम्ही प्रमोट करणार, हाही प्रश्न या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित होतोय। या प्रकरणात खोट्या तक्रारी करण्यात येत असल्याचं विधानसभा अध्यक्षांचं म्हणणं आहे। थंडीत जुन्या जखमा उफाळून येतात असं सांगत उद्धव ठाकरेंच्या टीकेकडे लक्ष देत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। तर सत्ताधाऱ्यांनी ठाकरेंवर टीकास्त्र सोडलंय। उद्धव ठाकरेंच्या केलेल्या टीकांवरती मी लक्ष देत नाही, कारण जुन्या दुखण्या ज्या असतात, जुन्या जखमा ज्या असतात, त्या कधी कधी थंडीत अजून दुखून येतात, उजळून येतात, त्यातला हा प्रकार आहे। निलंबित करायला काय उभाटाची शाखा आहे ती? आज मी पत्र काढलं, उद्या निलंबित केलं। आदित्यने अपॉइंट केला, उद्धवजींच्या माणसाने निलंबित केला, असं काय विधानसभेचं अध्यक्षपद असतं का? हे सर्व खोटे आरोप आहेत।
ज्यांना कोणता आरोप करायचा असेल तर निवडणूक यंत्रणा आहे त्या ठिकाणी तक्रार नोंदवावी. निवडणूक आयोग असेल किंवा निवडणूक यंत्रणा असेल याची चौकशी करतील आणि त्यांना त्यांचं उत्तर देतील. निवडणूक आयोगाला स्वतंत्र अधिकार आहे, त्यामुळे ह्या सर्व प्रश्नांचं उत्तर निवडणूक आयोग देईल. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू, भावजय आणि भगिनी हे तिघेही कुलाबा परिसरातून उमेदवारी घेत रिंगणात आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी राहुल नार्वेकर उपस्थित राहिल्यामुळे वाद निर्माण झाला. त्यातच 2 विरोधकांचे अर्जही बाद झाले. मुंबई महापालिकेच्या अहवालात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर त्यानंतर ठपका ठेवण्यात आलाय. आता राज्य निवडणूक आयोग या प्रकरणात काय कारवाई करणार हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.